तुमच्या घरी पण शिळ्या चपात्या उरतात का? आणि मग तुम्ही काय करता? बऱ्याचदा आपण शिळ्या चपातीपासून शिळ्या चपातीचे तुकडे किंवा मग ते अगदी चहा चपाती वगैरे पण बनवून खातो. पण बऱ्याचदा असं होतं की काहीतरी वेळेस घरी पाहुणे येणार असताना आपण बऱ्याच चपात्या बनवतो. त्यातल्या काही चपात्या शिल्लक राहिल्या की काय करायचा हा प्रश्न पडतो. अशावेळी शिळ्या चपात्या जास्ती करून आईलाच खाव्या लागतात. म्हणून मी आज मस्तपैकी शिळ्या चपात्याची भन्नाट रेसिपी बनवते, जी कुणाला कळणार पण नाही आणि सगळे अगदी मागून आवडीनं खातील. चला सुरुवात करू. तर त्यासाठी इथं बघा मी 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आणि ते उकडून घेतले. आता ह्याच्यावरची जी काही साल आहे, तर ती साल काढून घ्यायची. तर 4 ते 5 चपात्यांसाठी इथे मी 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते. चपाती किती आहे त्याच्यावरती तुम्ही बटाट्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता. फक्त ही रेसिपी अगदी पोटभर बनते, लहानांपासून मोठ्यांना आवडणारी आणि सगळे ना मुद्दाम शिळ्या चपात्या ठेवतील ह्याची मला 100% खात्री आहे. सगळ्या बटाट्यांची साल काढून घेतल्यानंतर मी अशा पद्धतीनं खिसणीवरती हा बटाटा खिसून घेते. तुम्ही हवं तर तो बटाटा पूर्ण मॅश पण करू शकता. जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने नक्कीच करू शकता. ही रेसिपी टेम्प्टिंग असल्यामुळं मी तुम्हाला सांगते की थोडी जास्त प्रमाणात बनवली ना तरी देखील चालेल. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल बटनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला ते लगेचच बघायला मिळतील. तर संपूर्ण बटाटा बघा अगदी छान असा मी खिसून घेतलेला आहे. अगदी तो एकसारखा झाला आहे. यामध्ये गाठी किंवा गुठळ्या होऊ देऊ नका, म्हणजे ही रेसिपी करायला खूपच सोपी जाते. आता ह्यामध्ये आपण भरपूर सारा बारीक चिरून घेतलेला कांदा, बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला मी, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं, थोडीशी जिरेपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा गरम मसाला, तुम्ही त्याऐवजी मॅगी मसाला किंवा मॅजिक मसाला पण टाकू शकता. आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेऊया. आत्ता माझ्याकडे फक्त कांदा आणि टोमॅटो होते म्हणून मी फक्त ते 2च गोष्टी वापरल्यात. तुम्ही ह्याच्यामध्ये सिमला मिरची, कोबी किंवा ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील तर त्या पण तुम्ही नक्की घालू शकता. ज्यामुळे ती रेसिपी आणखीन छान लागू शकते. आता सध्या माझ्याकडे कोणत्या भाज्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी फक्त कांदा, टोमॅटोचा वापर केला. ह्याने पण रेसिपी खूप छान लागते. आता हे बघा लहान मुलं जर खाणार असेल तुम्ही लाल तिखटचं प्रमाण पण थोडंसं कमी करू शकता. तर सगळा मसाला बघा चांगला असा मी मिक्स करून घेतला. अगदी चटपटीत असं आपलं जे स्टफिंग असतं ते तयार झालेलं आहे. आता लगेचच पुढची कृती करूया. त्यासाठी इथं बघा एक शिळी चपाती जी ती होती ती घेतली. तर सुरुवातीला आपल्याला 2 शिळ्या चपात्या लागणार आहेत आणि ही रेसिपी एकदा बनवाल ना तर तुम्ही सारखी बनवाल. त्यामुळं बनवताना थोडी जास्त बनवा. एक पोळी घेतली. आता ह्याच्यावरती 1 ते 2 चमचे टोमॅटो केचप टाकलं आणि ते पूर्ण चपातीला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. टोमॅटो केचपमुळं काय होतं, एक टँगी चव येते, जी लहान मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना आवडते. अजिबात ही चपाती-चपाती लागत नाही आणि वरून ना थोडंसं आता इथं आपण मेयोनीज घालतोय. आता मेयोनीज वगैरे जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल. माझ्याकडं होतं म्हणून मी घातले. पण फक्त टोमॅटो केचपमुळं पण ना ही रेसिपी खूप छान लागते. टोमॅटो केचप आणि मेयोनीज हे दोन्ही बघा छान असं चपातीला एकसारखं सगळीकडे पसरवून घेतलं. ह्यामुळे चपातीची जी टेस्ट आहे ती खूप छान लागते. आता इथं बरेच जण ना ब्रेड वगैरे वापरतात, पण ब्रेडच्या ऐवजी आपण चपाती आणि ते हेल्दी ऑप्शन आहे. आता याच्यावरती आपण जर स्टफिंग बनवलं आहे, तर त्यातलं स्टफिंग पूर्ण घालायचं आणि सगळीकडे ना एकसारखी अशी पातळ लेयर लावून घ्यायची. म्हणजे स्टफिंग ना सगळीकडे एकसारखं होईल आणि त्या चपातीवरती ते एकसारखं पसरल्यामुळे रेसिपी करायला पण खूप सोपी जाते. आता स्टफिंग किती घालायचं हेही सांगते. चपाती साधारणपणे 1 चपातीसाठी मी 2 ते 3 स्टफिंग वापरले चमचे स्टफिंग वापरलं होतं. आपल्या आवश्यकतेप्रमाणे याचं प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकतो. आता हे सगळीकडे बघा एकसारखं मी पसरवून घेतलं. आता आपण जी दुसरी चपाती होती ती घ्यायची आणि ह्याच्यावरती पुन्हा आपण आता मगाशीच प्रोसेस रिपीट करू. जसं की टोमॅटो केचप आणि मेयोनीज हे दुसऱ्या चपातीला आपण एका बाजूला लावून घेतोय. ह्यामुळं काय होतं वरची जी बाजू असते ती पण अगदी मस्त टेम्प्टिंग लागते. तुम्हाला जर माझे असे छान आणि सोपे व्हिडिओज बघायला आवडत असतील, तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात. तर बघा चपातीला छान असं मी करून घेतलं. आता ही जी चपाती आहे ती मगाशी स्टफिंग केलेल्या चपातीवरती अशा पद्धतीने ठेवून द्यायची. म्हणजे बरोबर एक चपाती, मध्ये बरोबर स्टफिंग आणि त्याच्यावरती दुसरी पोळी. तर असा क्रम केल्यामुळं काय होतं अगदी सँडविचसारखं हे तयार होतं. खूप छान लागतं. आपण नेहमी सँडविच, ब्रेडचे सँडविच खातो. पण हे रोटी सँडविच ना अप्रतिम हेल्दी आहे. घरातल्या साहित्यामध्ये बनतं. आता हे तयार करून झालं. गॅसवरती बघा नॉनस्टिकचा तवा ठेवला. थोडंसं बटर सोडलं. तुम्ही तेल किंवा तुपाचा पण वापर करू शकता. आणि ह्यावरती आता आपण तयार करून घेतलेलं हे रोटी सँडविच ठेवून घ्यायचं. गॅस थोडा मध्यम करायचा. वरच्या बाजूनं पुन्हा थोडंसं बटर लावायचं आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत अगदी थोडंसं दाबून हे छानपैकी शेकून घ्यायचं. चपाती आहे ना ती मस्तपैकी अशी कुरकुरीत किंवा क्रंची होते आणि वरची बाजू
कुरकुरीत आणि आतलं जे स्टफिंग आहे ते अगदी मस्त लागतं. त्यामुळे ना ब्रेडचं सँडविच करण्यापेक्षा ना तुम्ही रोटीचं सँडविच करून हे मुलांना टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्याला तुम्ही नक्कीच देऊ शकता. खूप छान लागते आणि कळतही नाही, की यामध्ये आपण शिळ्या चपात्यांचा वापर केलाय. इतकी मस्त रेसिपी लागते. तर तुम्हाला जर माझी आजची ही शिळ्या चपात्यांची युनिक रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही काय शिळ्या चपात्यांचा करता, त्या पदार्थाचं नाव पण मला सांगायला विसरू नका. आता ही चपाती बघा पलटी करून घेऊयात. वरची लेयर अगदी छान अशी क्रिस्पी पण बनते. कुरकुरीत झाल्यामुळं ना हे सँडविच खायला खूप मस्त वाटतं. तुम्ही हवं तर ना आणखीन जास्त असं एकावर एक लेयर पण भरपूर लावू शकता. जेणेकरून ते डबल लेयर किंवा ट्रिपल लेयरचं पण सँडविच बनवू शकता. पण हे सिंगल लेयरचं पण सँडविच खूपच छान लागतं. नेहमी मी ह्या आधी चपातीचे तुम्हाला कुरकुरे, मंचुरियन अशा बऱ्याच वेगळ्या आणि युनिक रेसिपी दाखवल्या होत्या. म्हटलं चला आज पण काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करून बघूया. जी कुणाला कळणार पण नाही मात्र सगळे ना अगदी आवडीनं खातील. दोन्ही बाजूने पण अगदी छान असं कुरकुरीत तयार झालं, की हे जे सँडविच आहे ते काढून घ्यायचं आणि छान अशा आकारामध्ये ते सँडविच आपण कट करून घेणार आहोत. आता हे सँडविच तुम्ही मुलांचा टिफिन, नाश्त्याला किंवा संध्याकाळी त्यांना भूक लागली, की तुम्ही नक्की देऊ शकता. वरून कुरकुरीत आणि आतलं मस्त टेस्टी असं स्टफिंग. जेव्हा मी ही रेसिपी माझ्या घरी बनवून दिली होती, तेव्हा कुणाला कळालं पण नाही, की ह्यामध्ये मी शिळ्या चपात्यांचा वापर केलाय. चपात्या तर अगदी पटपट संपल्या आणि त्याबरोबर ही हेल्दी रेसिपी पोटात गेल्यामुळं एक वेगळंच समाधान देखील मिळालं. छान असं बघा सँडविच तयार झालंय. आणखीन एक एक्स्ट्रा स्टेप म्हणून ना, हे जे सँडविच आहे तुम्ही चिंचेच्या कोळामध्ये थोडंसं डीप करून वरून थोडीशी शेव पण लावता, त्यामुळे दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल. आता ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. पण मी आता असंच हे सँडविच ठेवते. टोमॅटो केचप किंवा मेयोनीज त्याच्यासोबतही सर्व्ह करा. पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद. बाय.